आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळतील। हे घोषणांचा पाऊस नाहीये, ही अंमलबजावणी आहे। ही गेल्या अनेक वर्ष ज्यांनी केलं नाही, आता ते जर असं मला काय म्हणाले ते सरकार आहे त्यांच्या हिशोबाने हे राहणारे हे जे बिल्डिंग मध्ये राहणारे डेव्हलपर आहेत का? हे सर्वसामान्य लोक आहेत, हे गिरणी कामगार आहेत, सर्वसामान्य मुंबईकर आहेत। या लोकांच्यामुळे मुंबईकर गेला नाला सोपाऱ्याला, गेला वसईला, इकडे गेला बदलापूर, अंबरनाथ, वांगणीला, त्यांना आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही योजना केलेली आहे। जे बाळासाहेबांचं स्वप्न विसरले ते आम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करतोय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सर्वांसाठी घरं हे जे धोरण आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय। ज्यांनी मुंबई विकली ते आमच्यावर काय आरोप करणार? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा? आम्ही मुंबई टिकवतोय, मुंबई टिकवली आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे, का घेतले नाही तुम्ही? का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला? का लोकांचे बळी घेतले? का त्याच्यामध्ये करप्शन केलं? हे आम्हाला सांगा। आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत। पुढच्या मे मध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील। पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील। मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे।